नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा व आनंदाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर खूप लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामी सेवा करावी की नाही. आपल्या सर्वांच्या मनात खूप सारे प्रश्न पडत असतात. मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात, तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही, असे खूप सारे प्रश्न मनात असतात. सेवेत लक्ष लागत नाही. आपल्याला मनात स्वामी सेवा करायची इच्छा असते, पण आपण मांसाहार करतो हे मनात आले की मनात कुठेतरी नकारात्मकता आणि भीती येते. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी जेवण खातो तेव्हा आपल्या मनात कुठलीही शंका नसते आणि त्यामुळे आपल्याला स्वामींची सेवा, भक्ती करणे योग्य वाटते. तेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता तेव्हा तुम्ही बघाल की जेव्हा जेव्हा तुम्ही घरात मांसाहार करता तेव्हा घरात तुम्हाला एक वेगळीच अशांतता जाणवेल. घरात वाद होतील. हे मी स्वतः अनुभव केलेले आहे. म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळे ठरू शकतो. मग यावर उपाय काय करायचे आहे? जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला तो दिवस स्वामी सेवा विना वाया गेला असं समजायचं आहे. श्री स्वामी चरित्र ग्रंथात म्हटले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला पायी, तया यमाशी करुणा नाही. करावी पुण्य तत्काळ या वाक्याचा अर्थ आहे, ज्या दिवशी पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे. म्हणून तत्काळ पुण्य करावे लागते. पण त्या मांसाहारमुळे आपल्याला एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की आहे. स्वामींचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी जेव्हा शांत ठेवावे. शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असते. मनापासून जर स्वामींची सेवा केली तर स्वामी तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवत नाही. स्वामी ओळख व्हावी असे वाटत असेल नामस्मरण करावा. वासरू घेऊन गेले की गाय जशी पाठीमागे आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत स्वामी महाराज आपल्या पाठी सदैव राहतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.